श्री स्वामी समर्थ. जय शंकर. इंग्रजी नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आणि हा पहिला सण असणाऱ्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे. संक्रांत प्रत्येक महिन्याला येतच असते, पण सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याला संक्रांत म्हटलं जातं. पण जेव्हा सूर्य हा धनुराश सोडून मकर राशीमध्ये प्रवेश करतो तेव्हा आपण मकर संक्रांती हा सण साजरा करत असतो. याच मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायणसुद्धा सुरू होतं. मराठी महिन्याचा विचार केला तर दरवर्षी संक्रांत ही पौष महिन्यातच येते आणि इंग्रजी महिन्यानुसार ती जानेवारी महिन्यात येते. आता हीच संक्रांत यंदा म्हणजे 2026मध्ये 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी आलेली आहे. मकर संक्रांतीनंतर दिवस हा तिळातिळाने मोठा होत असतो आणि रात्र ही तिळातिळाने लहान होत असते. हे आपल्याला आपल्या आजी आजोबांनी आपल्या पूर्वजांनी सांगितलेलंच आहे. आणि आपले पूर्वज आपले आजी आजोबा आपली जुने मंडळी ना ह्या सणांच्या ह्याच्यावरनंच सगळ्या गोष्टींचा अंदाज लावत होते. त्यांचा अमावस्या पौर्णिमा या तिथीनुसार त्यांचे सगळे गणितं ह्या तिथीनुसार त्यांना कळत होती, त्यानुसार त्यांचे अंदाज होते. यावर्षी सूर्याचं मकर संक्रमण हे बालव कर्णावर आहे आणि संक्रांतीचं वाहन हे वाघ आहे आणि संक्रांतीचं उपवाहन हे घोडा आहे. संक्रांतीने यंदा पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे, त्यामुळे यावर्षी आपल्याला पिवळं वस्त्र, मग ती साडी असो ड्रेस असो, हे परिधान करायचे नाही आहेत. संक्रांतीने हातामध्ये शस्त्र म्हणून गदा घेतलेली आहे. संक्रांतीने केशराचा टिळा लावलेला आहे आणि ही संक्रांत वयाने कुमारिका असून ती बसलेली आहे. संक्रांतीने वासाकरिता जाईचं फूल हातात घेतलं आहे. जातीने सर्प आहे आणि मोती धारण केलेला आहे. संक्रांतीचं नाव हे मंदाकिनी आहे, तर ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला ती बघत आहे. आता आपण मकर संक्रांतीचं फळ काय बघूया. दरवर्षी मकर संक्रांत ही कुठल्या न कुठल्या वाहनावरती, म्हणजे तिचं वाहन वेगळं असतं, तिने वेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले असतात, त्याप्रमाणे दरवर्षी मकर संक्रांतीचं फळ हे वेगळं असतं. तर यावर्षी मकर संक्रांतीचं फळ असं आहे की ज्या वस्तू तिने परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होते. संक्रांत जिथून आली आहे तेथील भागाला सुख प्राप्त होईल. या संक्रांतीच्या काळामध्ये, या पर्वकाळामध्ये दान धर्माला खूप महत्त्वाचं आहे. या पर्वकाळामध्ये आपण काय दान करू शकतो? आपण कुणाला तरी नवीन भांडी, गाईला चारा, अन्नदान, आणि अन्नदानामध्ये पण तीळ आणि गूळ या गोष्टी आपण दान करू शकतो. पूर्वीच्या काळात लोकांकडे, आत्ताची परिस्थिती बघता पूर्वीच्या काळात लोक गाय, घोडा, जमीन, त्यांच्या ऐपतीप्रमाणे सोनं ह्या गोष्टीही दान करत होते. आत्ताच्या जगात आपण ह्या गोष्टी दान नाही करू शकत, पण आपल्या ऐपतीप्रमाणे आपल्याला जसं जमेल तसं आपण ह्या पर्व काळामध्ये दान करावं. आता संक्रांतीमध्ये काही कामं वर्ज्य असतात, जी कामं ह्या संक्रांतीच्या काळात केली जात नाही. ती कामं म्हणजे कुठली? पूर्वीच्या काळात तर म्हणत होते की संक्रांतीच्या वेळेला दात न घासणं. आत्ता तर ते आपल्याला पटणारच नाही, पण पूर्वी लोक हे पाळत होते आणि अजूनही जी काही जुनी पिढी आहे त्या ह्या गोष्टी पाळतात. अजूनही पाळणारे जण आहेत. पण ज्यांना दात न घासणं पटत नसेल तर त्यांनी कडुलिंबाच्या काडीने दात घासण्याचा प्रयत्न करा. या मकर संक्रांतीच्या पर्वकाळात मोठ्याने बोलणे, आरडाओरडा करणे, कोणाचं मन दुखावणे, घरात भांडण तंटा करणे ह्या गोष्टी टाळाव्यात. तसेच वृक्ष, गवत, पानं, फुलं ह्या गोष्टीही या दिवशी तोडू नयेत. गाई म्हशीची धार काढणंही वर्ज्य आहे, पण आजकाल हे कोणी करणार नाही. त्यामुळे जेवढं शक्य होईल तेवढंच आपल्याला पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या गोष्टी पाळणं शक्य नसेल किंवा ज्या गोष्टी आपल्याला पटत नसतील त्याबद्दल, त्या आपल्याला करणं शक्य नसेल तर त्याबद्दल आपण वाईटही बोलू नये, कारण ह्या गोष्टी पाळणारे आजही भरपूर जण आहेत. आणि जमल्यास ब्रह्मचर्याचं पालन करावं, कारण का मकर संक्रांत हा खरं तर 3 दिवसाचा सण आहे. संक्रांतीच्या आधी येते ती भोगी आणि दुसऱ्या दिवशी मकर संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत
असे हे 3 दिवसाचा हा संक्रांतीचा काळ असतो. संक्रांतीच्या दिवशी आवर्जून करायची कामं असतात ती म्हणजे संक्रांतीच्या दिवशी तीर्थस्नानी किंवा गंगेवर स्नान करायला जाण्याला खूप महत्त्व आहे. आता प्रत्येकालाच हे शक्य आहे असं नाही. त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तिळही टाकायचे आणि त्या पाण्याने आपल्याला स्नान करायचं आहे. संक्रांतीच्या दिवशी आवर्जून सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. आता सूर्याला अर्घ्य देताना ते साहजिकच आपल्याला उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा प्रयत्न करा. अगदीच 9-10 वाजता सूर्याला अर्घ्य देऊ नका. संक्रांतीच्या दिवशी आपण अजून एक पूजा करतो ती म्हणजे सुगड. सुगडीची पूजा आपण या दिवशी करत असतो. मातीचे जी 5 बोळकी असतात त्याला सुगड म्हणून आपण पूजत असतो. आता ह्या सुगडची पूजा आपण करतोच. त्यामध्ये काय काय आपण भरतो. आपली जी संक्रांत ज्या काळात येते त्यावेळेला आपल्या म्हणजेच शेतीमध्ये जे काही आलेलं असतं, या काळामध्ये बघा मटार, गाजर, आपल्या पापडीच्या शेंगा, ह्या पावटा, भुईमुगाच्या शेंगा आणि ही थंडीची वेळ असते त्यामुळे तीळ हे उष्ण असतात, तीळ आणि गूळ. ह्या पद्धतीने आपल्याला जे काही हे पिकतं ह्या सगळ्याची ह्या सुगडमध्ये घालून पूजा केली जाते. आता प्रत्येक ठिकाणी तर काही ठिकाणी त्यांच्या भागानुसार थोडाफार बदल वस्तूंमध्ये होऊ शकतो, पण बऱ्यापैकी गव्हाच्या लोंब्या, वाटाण्याच्या शेंगा, वालाच्या शेंगा, शेंगदाणे, गाजर, ऊस, बोर, तीळ आणि गूळ आणि हरभरा या वस्तू ह्या सुगडमध्ये भरल्या जातात आणि त्याचं पूजा केली जाते. आणि संक्रांतीपासूनच हळदी कुंकवाचा कार्यक्रम सुरू होतो. ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकवाचा कार्यक्रम आपण करू शकतो. ज्यांच्याकडे नवीन सून असेल ते लोकही संक्रांतीला सुनेसाठी हलव्याचे दागिने करतात आणि आजकाल खूप थाटामाटात हा सुनेचा, लेकीचा मकर संक्रांतीचा हा सण अगदी उत्साहाने साजरा केला जातो. तसेच लहान मुलांचं बोरनानही खूप आवडीने ह्या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण करू शकतो आणि आजकाल बरेच जण अतिशय उत्साहाने हे सगळं आवडीने करत असतात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण खरं तर कुठल्याच सणाला काळं वस्त्र घालत नाही, पण मकर संक्रांतीच्या दिवशी सगळ्या स्त्रिया, मुली हे काळं वस्त्र घालतात. म्हणजे काळ्या साड्या, काळे ड्रेस या दिवशी आवडीने घालतात. पूर्वी मकर संक्रांतीच्या दिवशी सवाष्ण महिला, सवाष्ण स्त्रिया या आवर्जून या दिवशी बांगड्या भरायला जायच्या. आता काळानुसार काही गोष्टी ह्या लुप्त होत चाललेल्या आहेत, पण खरं तर ह्या दिवशी आत्ताही आपण स्त्रियांनी हातात बांगड्या ह्या भरल्याच गेल्या पाहिजे. बांगड्या ह्या सवाष्णीचा मान असतो आणि ह्या सणांच्या दिवशी आपण त्या गोष्टी करायलाच हव्यात. आता बांगड्या भरताना त्या हिरव्या, लाल जशा तुम्हाला आवडत असेल तशा भराव्यात, पण बांगड्या भरायला प्राधान्य हे दिलं गेलं पाहिजे. शक्य नसेल ना तर कमीत कमी हातात 2-3 एवढ्या तरी बांगड्या असाव्यात. खूप आवडत नसेल तर कमीत कमी 2 बांगड्या तरी काचेच्या हातात असाव्यात. पूर्वी हातामध्ये 1-1 डझन म्हणजे 12-12 किंवा 6-6 अशा बांगड्या भरल्या जायच्या आणि त्यामध्येही एका हातात जर 12 असेल तर दुसऱ्या हातामध्ये 1 बांगडी नेहमी जास्तीची भरली जायची. म्हणजे एका हातात 12 तर दुसऱ्या हातात 13 किंवा एका हातात 6 तर दुसऱ्या हातात 7 अशा पद्धतीच्या बांगड्या ह्या भरल्याच जायच्या. त्यामुळे आजही जास्त नसेल तर कमीत कमी 2-2 तरी काचेच्या बांगड्या सवाष्ण स्त्रियांनी त्यांच्या हातात घालाव्यात. अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या सर्व गोष्टी सवाष्ण स्त्रियांनी कराव्यात आणि संक्रांत ज्याच्यावर आलेली आहे, जे वस्त्र घालून आलेले आहे, ज्या रंगाचं वस्त्र घालून आलेले आहे त्या गोष्टी घालणं टाळाव्यात. आणि संक्रांत हिवाळ्यात येत असल्यामुळे तिळाला महत्त्व आहे, म्हणूनच आपण भोगीच्या दिवशीही तीळ लावलेली भाकरी करतो. भोगीच्या भाजीतही तीळ घालतो आणि तीळ आणि गूळ ह्याचेच लाडू आपण वाटत असतो. आणि त्यामुळेच आपण प्रत्येकांना एकोपा जपण्यासाठी, आपल्यामधला गोडवा टिकण्यासाठी हा प्रत्येक सण आपल्याकडे असतो आणि तसाच हा संक्रांतीचा सण तीळ आणि गुळाप्रमाणे गोडवा वाढवणार आहे. आणि असाच हा सण आपण प्रत्येक सण आपण जसा आहे त्या पद्धतीने खरंच साजरे करावेत.
संक्रांतीची ही माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. श्री स्वामी समर्थ. अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी.